मधल्या बिद्री साखर कारखान्याचे चेअरमन आणि माजी आमदार केपी पाटील पुन्हा एकदा चर्चेत आलेत। लोकसभा निवडणुकीच्या नंतर केपी पाटील यांची पावलं महाविकास आघाडीकडे पडू लागल्याची चर्चा सुरू झाली आणि कालच बिद्री सहकारी साखर कारखान्यावरती राज्य उत्पादन शुल्क विभागाचा छापा पडलाय। अर्थातच याची चर्चा आता जिल्हाभरामध्ये सुरू झाली आहे। राधानगरी भुदरगड मतदारसंघाचे माजी आमदार केपी पाटील चेअरमन असलेल्या बिद्री सहकारी साखर कारखान्यावर शुक्रवारी रात्री उत्पादन शुल्क विभागाचा छापा पडला। 4 महिन्यांपूर्वी दूधगंगा वेदगंगा अर्थात बिद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाली होती। या निवडणुकीत केपी पाटलांची 20 वर्षांची सत्ता उलथवून टाकण्यासाठी त्यांचे सर्व विरोधक एकत्र आले होते। एवढंच काय तर अनेक वर्ष त्यांना साथ देणारे त्यांचे मेहुणे ए.वाय. पाटीलही विरोधी गटात सहभागी झाले होते। आमदार प्रकाश आबिटकर 2 कॅबिनेट मंत्री पायाला भिंगरी लावून केपींना सत्तेबाहेर करण्यासाठी गल्लीबोळात फिरले। पण मतदारांनी पुन्हा एकदा केपी पाटलांकडेच बिद्री कारखान्याच्या सत्तेच्या चाव्या दिल्या। राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर खरं तर केपी पाटील अजित पवारांच्या गटात गेले। आता लोकसभा निवडणुकीतही त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेच्या संजय मंडलिक यांचा प्रचार केला। पण केपींनी आतून मवियाच्या शाहू महाराजांना मदत केल्याची चर्चा होती। तशा पोस्ट सोशल मीडियात व्हायरल झाल्या होत्या। शाहू महाराजांना राधानगरी मतदारसंघात मताधिक्यही मिळालं। शाहू महाराज विजयी झाल्यानंतर त्यांच्या आभार दौऱ्यात केपींनी भव्य स्वागत कमान उभारून जंगी स्वागत केलं। केपींची पावलं मवियाकडे वळत असल्याची चर्चा सुरू झाली आणि शुक्रवारी केपींच्या बिद्री कारखान्यावर छापा पडला। 15 जणांच्या पथकानं रात्रभर इथेनॉल निर्मिती प्रकल्पाबाबत अनेक कागदपत्रांसह प्रकल्पाची पाहणी केली। उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं भेट दिली अचानकपणे। त्यांनी काही तपासण्या केल्या। ते मुद्दे घेऊन ते अहवाल आपल्या कमिशनरकडे देतील राज्य उत्पादन विभागाच्या। तिकडून आम्हाला त्या उणिवांच्याबद्दल विचारणा केली जाईल आणि त्याची योग्य ती पूर्तता आम्ही करू। केपी पाटलांनी कारवाईनंतर सावध प्रतिक्रिया दिली असली तरी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या कारवाईनंतर चर्चांना उधाण आलंय। राधानगरीतून महायुतीकडून शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांनाच उमेदवारी मिळेल अशी शक्यता आहे। त्यामुळे केपी पाटील अजितदादांची साथ सोडून मवियाशी जवळीक साधतील असं चित्र आहे। 2004 आणि 2009 असे 2दा केपी पाटील राधानगरी मतदारसंघाचे आमदार होते। कधी काळी त्यांचे पीए राहिलेल्या प्रकाश आबिटकरांनी शिवसेनेच्या तिकिटावर केपींचा 2014 आणि 2019 असा 2दा पराभव केला। गेल्या 2 निवडणुकीची आकडेवारी पाहिली तर 2014 साली प्रकाश आबिटकरांना 1,31,485 मतं मिळाली होती तर केपी पाटलांना 93,077 मतं मिळाली। 2019ला प्रकाश आबिटकरांना 1,05,881 मतं, केपी पाटील यांना 87,451 मतं तर अरुण डोंगळे यांना 15,414 मतं मिळाली। आपल्या शिष्यानं केलेल्या पराभवाचा बदला घेण्याच्या ईर्ष्येनं केपी पाटील आत्तापासूनच निवडणुकीच्या तयारीला लागले। त्याचवेळी बिद्रीवर छापा पडल्यामुळे या मतदारसंघातलं राजकारण आता ढवळून निघणार याची झलक मिळाली आहे। शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।